आरती आणि सुरेशच्या लग्नाला 1-1.5 महिना झाला होता. सुरुवातीच्या काळात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. आरतीच्या सासरी फक्त तिची सासू मीनाताई होत्या. त्यांनी आरतीला लग्नानंतर आठवडाभरातच घरातील सगळी कामं समजावून सांगायला सुरुवात केली आणि आरतीने पण आनंदाने मन लावून पुढाकार घेऊन तिच्या घराची नवीन जबाबदारी घेतली होती. लहानपणापासून तिला जेवण बनवण्याची आणि घर टापटीप ठेवण्याची आवड होती. त्यामुळे लगेच तिने घराची जबाबदारी सांभाळून घेतली आणि तिच्या सासूला मीनाताईंना आराम करायला सांगितला. सगळं काही खूप छान चाललं होतं. पण जेव्हा कधी आरती काम संपवून आराम करायचा विचार करत असायची तेव्हा तिची सासू काही ना काही काम तिच्या हातात आणून देत होती. एवढं करून पण त्यांचं मन भरलं नाही, म्हणून त्यांनी एक नवीन कल्पना शोधून काढली. उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि आरतीच्या खोलीत 2 मोठमोठ्या खिडक्या होत्या. त्यामुळे खोलीत दिवसभर गार आणि ताजी हवा येत असायची. ही गोष्ट लक्षात घेऊन मीनाताई रोज दुपारी जेवण झाल्यावर सुनेच्या खोलीत जाऊन झोपत होत्या. आरती सुरुवातीला नाईलाजाने काही बोलू शकली नाही, पण तिची सासू आता रोजच दुपारच्या जेवणानंतर तिच्या खोलीत जाऊन झोपत होत्या. त्यामुळे भारतीला आरामही मिळत नव्हता आणि प्रायव्हसी देखील मिळत नव्हती. मग एक दिवस वैतागून आरतीने याविषयी सासूशी बोलायचं मन बनवलं. तसंही आरतीला तिच्या सासूविषयी काहीच तक्रार नव्हती, पण दिवसा तिचं पण मन करायचं की थोडा वेळ जाऊन स्वतःच्या खोलीत आराम करावा. पण जेव्हा कधी ती तिच्या खोलीत जात होती त्या अगोदरच तिची सासू तिच्या बेडवर आरामात झोपलेली असायची. सुनेवर नजर पडताच त्या तिला म्हणायच्या, सुनबाई, मला तर तुझ्या खोलीतच छान झोप लागते, कारण या खोलीत 2 मोठमोठ्या खिडक्या आहेत ना. माझ्या खोलीत माझा जीव गुदमरून जातो. यावेळेला हळू आवाजात भारती तिच्या सासूला म्हणाली, माझ्या खोलीत मला पण आराम करायची इच्छा होते. तिची सासू तिला म्हणाली, सुनबाई, हे घर माझ्या नवऱ्याच्या मेहनतीच्या कमाईतून बांधलेलं आहे. मेहरबानी समज की त्यांनी एवढं छान घर आणि एवढी छान हवेशीर खोली बांधून ठेवली, नाहीतर लग्नानंतर तुला खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. या घरावर तुझ्या आधी माझा हक्क आहे. तू या खोलीला तुझ्या खोलीचं नाव देऊन एवढी नाचू नकोस. अगं, ही खोलीच काय, हे सगळं घर माझं आहे. हे ऐकून आरतीला खूप वाईट वाटलं. ती गप्प बसली. असंच बघता बघता खूप दिवस निघून गेले, पण अजूनही रोज दुपारी तिची सासू तिच्या खोलीत जाऊन झोपत होती. मग एक रात्री एकांतात ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, ऐकताय का? तुम्ही आल्यानंतर तर सासूबाई त्यांच्या खोलीत निघून जातात, पण दिवसभर त्या याच खोलीत बसून असतात. त्या फक्त TV बघायला बाहेर हॉलमध्ये जातात आणि जेव्हा आराम करायचा असतो तेव्हा त्या सरळ उठून या खोलीत येऊन झोपतात. मी त्यांना प्रेमाने सांगायचा प्रयत्न केला आणि बोलायचा प्रयत्न केला की मला पण थोडासा आराम करायची इच्छा होते, तर त्या मलाच ओरडल्या आणि म्हणाल्या, ही खोलीच काय, हे सगळं घर माझं आहे. त्यांना माझ्या खोलीतच आराम करायचा असतो. एकतर मला त्यांच्यासमोर झोपायला लाज वाटते आणि उलट त्या मलाच म्हणतात की मी त्या खोलीत असलेली त्यांना आवडत नाही. त्यामुळे बाहेर मला हॉलमध्ये सोफ्यावर बसावं लागतं. दिवसभर मला खूप त्रास होतो. मला सासूबाईच्या खोलीत जाऊन झोपायला अजिबात आवडत नाही, कारण मी अशी सहज कुणाच्याही वापरलेल्या गादीवर आणि चादरीचा वापर करू शकत नाही. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? हे ऐकून सुरेशला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, माझ्या लग्नाच्या अगोदर पण आई दिवसभर उन्हाळ्यात त्या खोलीत पडीक असायची आणि थंडीत पण खिडकीतून ऊन येतं म्हणून त्यांना तिथं झोपायला आवडायचं. पण माझ्या लग्नानंतर पण त्यांच्या त्या वागण्यात बदल झालेला दिसत नाही. मला यावर तिच्याशी बोलायला पाहिजे की आरतीला पण आरामाची गरज वाटत असेल. ही खोली आता आपली आहे आणि तिने असं या खोलीत येऊन आपल्या बेडवर नाही झोपायला पाहिजे. पण आता तूच सांग, मी या विषयावर आईशी कसं बोलू? तिला वाईट पण वाटू शकतं. आरती विचार करू लागली की सासूबाई एवढ्या तर वेड्या नाहीत. त्यांनी पण कितीतरी वर्ष त्यांचा संसार केला आहे. त्यांच्या नवऱ्यासोबत आयुष्य घालवलं आहे. आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं आहे. सासू सासऱ्यासोबत जमून घेतलं आहे. मग त्यांना एवढं पण कळत नाही का की नवरा बायकोच्या खोलीत असं दुसऱ्या कोणी यायचं नसतं? सासूबाई कितीही साध्या आणि भोळ्या असल्या तरी त्यांना एवढी छोटी गोष्ट तर समजायला पाहिजे. त्यामुळे आरतीला असं वाटत होतं
की त्या जाणून बुजून तिला त्रास देण्यासाठी असं करत असतील. पण सुरेशचं बोलणं ऐकून ती खोल विचारात बुडून गेली. मग बराच वेळ विचार केल्यानंतर ती गालातल्या गालात हसत म्हणाली, ऐका ना सुरेश, माझ्याजवळ एक आयडिया आहे. त्यामुळे सासूबाई खुश होतील आणि माझा प्रॉब्लेम पण सुटेल. हे ऐकून सुरेश तिला म्हणाला, काय कल्पना आहे मला तरी सांग. आरती हळू आवाजात म्हणाली, पण यात तुम्हाला माझी मदत करायला लागेल, माझी साथ द्यायला लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल आणि कोणाला वाईट पण वाटणार नाही. सुरेश आनंदात म्हणाला, शेवटी तुला म्हणायचं तरी काय, जरा समजेल असं बोल ना. आरती तिच्या नवऱ्याला म्हणाली, आपण एक काम करू, आपण आपली खोली सासूबाईंना देऊन टाकू, कारण त्यांना त्या खोलीत आराम करायला आवडतो. आपणही खोली सासूबाईंना देऊन टाकूया. त्यांची खोली जरा छोटी आहे, त्याची खिडकी पण लहान आहे, पण मी ॲडजस्ट करायला तयार आहे, कारण कमीत कमी त्या छोट्या खोलीत मला आराम करायला तरी मिळेल आणि प्रायव्हसी पण मिळेल. तिचं बोलणं ऐकून सुरेश आनंदाने नाचायला लागला आणि तिला म्हणाला, ही तर तू खूप छान गोष्ट सांगितलीस. त्यामुळे आईला असं वाटेल की आपण तिची किती काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. आईला पण या खोलीत आराम मिळतो. त्यामुळे आईची खोली आपण घेऊया आणि त्यात आपण राहूया, हे आपण आईला सांगून टाकूया. नवऱ्याची परवानगी मिळाल्यावर आरतीने एक मोकळा श्वास घेतला. आज तिला असं वाटत होतं की तिला एका खूप मोठ्या समस्येवर उपाय मिळाला आहे. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला सुरेश त्याच्या आईला म्हणाला, आई, आज मी सुट्टी घेतली आहे. हे ऐकून मीनाताई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या, काय झालं सुरेश, आज काही महत्त्वाचं काम आहे का? सुरेश त्याच्या आईला म्हणाला की खूप दिवसापासून बघतो आहे तुला तुझ्या छोट्या खोलीत राहायला खूप अडचण होत आहे. तुला माझ्या खोलीत खूप छान वाटत आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की आजपासून तू आमच्या खोलीत राहणार आणि आम्ही दोघं तुझ्या खोलीत राहू. आज थोडं फार सामान हलवायचं होतं म्हणून मी सुट्टी घेतली आहे. हे ऐकून मीनाताई आश्चर्यचकित झाल्या आणि मुलाच्या आणि सुनेच्या तोंडाकडे बघायला लागल्या आणि म्हणाल्या, अरे नाही नाही बाळा, मी त्याच खोलीत ॲडजस्ट करेन. कुणी असं त्यांच्या मुलाची आणि सुनेची खोली घेतं का? आरती पटकन म्हणाली, अहो नाही सासूबाई, तुमचं आता वय झालं आहे आणि तुमची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आमच्या खोलीतच राहा. मीनाताई तर नकार देतच राहिल्या, पण तरी पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी त्यांची खोली मीनाताईंना देऊन टाकली. आता मीनाताई काही कारण सांगून त्यांच्या खोलीतून माघारी जाऊ पण शकत नव्हत्या. त्यामुळे आता नाईलाजाने का होईना त्या नव्या परिस्थितीचा स्वीकार करून त्या खोलीत राहत होत्या आणि आरती पण तिच्या त्या हक्काच्या छोट्याशा खोलीत आरामात जाऊन वेळ घालवत होती.